सातारा जिल्ह्यात संततधार पावसामुळे धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून सातारा शहराची तहान भागवणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे। त्यामुळे सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झालेली आहे। कास तलावाची एकूण साठवण क्षमता सुमारे 2.68 टीएमसी असून यंदा जुलैच्या सुरुवातीलाच तो 100% भरलेला आहे। दरम्यान जिल्ह्यातील कोयना धरणाची क्षमता 105.25 टीएमसी, धोम धरणाची 13.50 टीएमसी, कनेर धरणाची 10.65 टीएमसी आणि उरमोडी धरणाची 10.87 टीएमसी आहे। या सर्व धरणांमध्ये पाणीसाठा झपाट्याने वाढत असून आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता कमी झालेली आहे। कास तलावाची उंची वाढवल्यानंतर येथे भुशी डॅमसारखा नजारा पाहायला मिळत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे। मात्र सांडव्यावरून वेगाने पाणी वाहत असल्याने पर्यटकांनी पाण्यात उतरू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे। जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।